नागपूरमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा जवळपास बंद झालेला आहे। त्यामुळे हॉटेल चालकांना हॉटेल बंद करण्याशिवाय पर्याय नाही। मी सध्या आहे नागपुरातील प्रसिद्ध संतोष पकोडेवाला यांच्या हॉटेलमध्ये, आपण बघू शकतो, आणि त्यांनी आता चूल पेटवलेली आहे। पहिल्यांदाच त्यांच्या हॉटेलमध्ये चूल पेटलेली आपल्याला पाहायला मिळतात। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। काल त्यांना 4 सिलेंडर मिळाले, परंतु व्याप एवढा आहे की ते सिलेंडर संपले। काही सिलेंडर आहेत ते आता थोड्या वेळात संपेल। त्यामुळे आता त्यांनी समोसे काढण्यासाठी, पकोडे तळण्यासाठी अशा प्रकारे चूल पेटवलेली आहे आणि चुलीचा आधार घेतलेला आहे। बऱ्याच हॉटेलमध्ये चुली पेटवणं सुरुवात झालेलं आहे, कारण की व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नाही। इराण इस्रायल युद्धामुळे गॅसचा तुटवडा आहे आणि त्यामुळेच आता हॉटेल बंद करण्याशिवाय चुलीवरचा पर्याय जो आहे तो निवडलेला आहे। संतोष भाऊ आपल्या सोबत आहे। संतोष भाऊ, काय सांगणार? पहिल्यांदा चूल पेटवावं लागली तुमच्या हॉटेलमध्ये? या 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मला पहिल्यांदा चूल पेटवावं लागली, कारण मला कालपर्यंत तर सिलेंडर मिळाले, पण आज मला एकही सिलेंडर मिळाला नाही। त्याच्यामुळं मला हा पर्यायी मला निवडावा लागला आणि मी माझं हॉटेल बंद करू शकत नाही, कारण माझ्याकडे एवढा मोठा स्टाफ आहे। याला मेंटेन करण्यासाठी मला हा पर्याय निवडून माझ्या हॉटेलमध्ये काम करावंच लागत। आता बघू शकता, मी समोसे तळताना किती त्रास होतो, डोळ्यात आसू, इकडे हे प्रदूषण। आता याच्यात काम कसं करणार, पण आता पर्याय व्यवस्था नाही असल्यामुळे आम्हाला हे करावंच लागेल। सगळ्यांची ही स्थिती आहे भाऊ, ही स्थिती सगळ्यांची येईल। मोठ्या हॉटेल पोलाला पण शेवटी करावं लागेल, फ्यूल नसल्यामुळं। आणि सगळ्यांसाठी मात्र हाच एक मार्ग आहे। आता आम्ही काही शेगड्या बोलवल्या, इलेक्ट्रिक शेगड्या बोलवल्या। जवळपास आमच्याकडे 2 ते 3 दिवसात ते इलेक्ट्रिक शेगड्या येतील आणि तोपर्यंत तर आम्हाला हाच पर्याय आहे आमच्यासाठी। नक्कीच आपण बघू शकतो अशा प्रकारे चूल पेटवावी लागलेली आहे। चूल पेटवून जे आहे ते समोसे तळले जात आहे। अनेक हॉटेलमध्ये चुली पेटलेल्या आहेत। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन नुमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।